मुंबईमध्ये महाविकास आघाडीने महायुतीचा अक्षरशः धुव्वा उडवलेला आहे। मुंबईच्या 6 पैकी 5 जागांवर आपण पाहतोय महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पियुष गोयल वगळता महायुतीला मोठा फटका बसत असल्याचं चित्र आहे। 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार झालेले आहेत, त्यामुळे महायुतीला मुंबईसाठी हा मोठा फटका म्हणावा लागेल। शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीमध्ये ठाकरे गट वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील देखील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, मुंबईचा निकाल अत्यंत वेगळा महायुतीसाठी म्हणावा लागेल। नक्कीच, आणि त्यामध्ये खास करून शिवसेना ठाकरे गटाचं असलेलं निर्भय यश हे अधोरेखित होणार आहे, कारण 100% यश हे या ठिकाणी मिळालेलं आहे। 4 उमेदवार उभे केले होते शिवसेना ठाकरे गटाने, चारही उमेदवार हे विजयी झालेले आहेत। अनिल देसाई, अरविंद सावंत, त्यानंतर संजय दिना पाटील आणि अमोल भैया कीर्तीकर हे 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत। आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ह्या देखील जवळपास 12,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेला पाहायला मिळतंय। त्यामुळं इथला जो स्ट्राईक रेट जो आहे महाविकास आघाडीचा तो चांगल्याला असलेला पाहायला मिळतोय। केवळ एक जागा जी उत्तर मुंबईची जागा आहे, जो भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, त्या ठिकाणी साहजिकच पियुष गोयल हे अपेक्षेप्रमाणे निवडून आलेले आहेत। परंतु जे इतर 5 जागा आहेत त्या मात्र महाविकास आघाडीनं आपल्याकडे ठेवलेल्या आहेत। आणि खास करून ज्या वर्षा गायकवाड यांची शेवटपर्यंत चुरशीची ही जी सीट आहे ती पाहायला मिळत होती। अगदी काटोकाट दोन्ही उमेदवार जे आहेत ते प्रत्येक फेरीमध्ये हा एक आघाडीवर हा एक पिछावर आघाडी पिछाडी अशी सुरू होती, परंतु अखेर शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र वर्षा गायकवाड यांनी सर्वच फेऱ्या ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि परिणामी त्याचा विजय हा झालेला आहे। त्याचबरोबर कुठेतरी महायुतीसाठी हा मोठा फटका म्हणावा लागेल। धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी।